पाहूया भाग 2. आपली पुढची पोएम 2 दिवस. 2 दिवस. हा, 2 दिवसापेक्षा पेक्षा जास्त चालेल ही पोएम, कारण नाव जरी 2 दिवस असलं तरी देखील त्याचा जो मतीत अर्थ आहे, गर्भित अर्थ आहे, तो एका दिवसात कंप्लीट होण्यासारखा नाहीये. कारण अर्थातच ही कविता ज्यांनी लिहिलेली आहे ते मराठीतील अतिशय प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे. नारायण सुर्वेंनी ही कविता लिहिलेली आपल्याला दिसून येते. सुरुवातीला नारायण सुर्वेंबद्दल मी तुम्हाला थोडस सांगतो. त्यांची पार्श्वभूमी, आपल्या कवीची पार्श्वभूमी मी स्पष्ट करतो. नारायण सुर्वे हे मराठी साहित्य क्षेत्रातलं खूपच मोठं नाव असलेलं आपल्याला दिसून येतं. नारायण सुर्वेंबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला दादरच्या बालमोहन शाळेमध्ये, बालमोहन शाळा दादरची, हे नाव ऐकलं असेल. जसं भांडूपमध्ये सेंट झेवियर्स प्रसिद्ध आहे, तशीच दादरला बालमोहन विद्या मंदिर ही शाळा देखील प्रसिद्ध असलेली आपल्याला दिसून येते. तर या दादरच्या बालमोहन मंदिर या शाळेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये नारायण सुर्वे हे ऍज अ प्यून, शिपाई म्हणून तिथे कामाला लागले होते. आणि आपल्या मुलाचा ते अभ्यास घ्यायचे. आणि हे सगळं पाहून त्यांच्या पत्नीने, म्हणजेच कृष्णाबाई सुर्वेंनी त्यांना सुचवलं की तुम्ही त्यावेळेला एक एक्झाम द्यायची असायची आणि एक्झाम दिली की तुम्ही टीचर होऊ शकत होता. तर ती एक्झाम तुम्ही का देत नाहीत म्हणून त्यांनी सुचवलं. त्यांनी अभ्यास केला आणि ती एक्झाम दिली. आणि त्याच शाळेमध्ये, ज्या शाळेमध्ये ते पिऊन म्हणून कामाला लागले होते, शिपाई म्हणून कामाला लागले होते, त्याच शाळेमध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झालेले आपल्याला दिसून येतात. ही नारायण सुर्वेंची पार्श्वभूमी आहे. नारायण सुर्वे हे नाव म्हटल्यानंतर, वाचल्यानंतर, पाहिल्यानंतर कामगार वर्ग हा आपल्या डोळ्यासमोर येतो. नारायण सुर्वेंनी आपलं संपूर्ण आयुष्य हे कार्ल मार्क्सच्या जीवनावर आधारित, कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित या मजूर कामगार वर्गांसाठी समर्पित केलेलं आपल्याला दिसून येतं. मी आता ज्यांचा उल्लेख केला त्या कृष्णाबाई सुर्वे, त्यांच्या पत्नी, यांनी त्यांचं आत्मचरित्र, ऑटोबायोग्राफी लिहिलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामध्ये त्या लिहितात की मी नारायण सुर्वेंना कशा पद्धतीने मदत केली त्यांच्या सर्व कार्यामध्ये. तर घरातली कोणतीही गोष्ट किंवा कोणत्याही, ज्याला आपण म्हणतो कुरबुरी, या त्यांच्यापर्यंत मी कधी घेऊनच गेले नाहीत. घर मी पूर्ण सांभाळलं. त्यांना कुठलाही त्रास त्याच्याबद्दल दिला नाही की घरामध्ये हे पहा, घरामध्ये ते पहा, नाही. आणि म्हणूनच कुठेतरी नारायण सुर्वे जे शोषित कामगार, मजूर हे जे लोक आहेत त्यांच्यासाठी नारायण सुर्वेंचं कार्य हे खूप मोठं कार्य असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच नारायण सुर्वे हे कार्य करू शकत असलेले आपल्याला, किंवा करू शकलेले आपल्याला दिसून येतात. सोव्हिएत रशियाकडनं त्यांचा सन्मान झालेला आहे. कारण आपण हिस्ट्रीमध्ये ऐकतो, वाचतो, कार्ल मार्क्सचे विचार जर सर्वात जास्त कुठच्या देशाला प्रभावित केलं असेल तर अर्थात तो देश म्हणजे सोव्हिएत रशिया असलेला आपल्याला दिसून येतो. लेनिन, स्टॅलिन यांनी कार्ल मार्क्सचे विचार अक्षरशः रशियामध्ये रुजवलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सोव्हिएत रशियाकडनं नारायण सुर्वेंचा सत्कार झालेला आपल्याला दिसून येतो. त्यासाठी त्यांना रशियाला बोलावण्यात आलं होतं आणि रशियामध्ये बोलवून त्यांचा सन्मान, नारायण सुर्वेंचा सन्मान हा केला गेलेला असलेला आपल्याला दिसून येतो. आता तुम्ही म्हणाल सर हे एवढं आम्हाला का सांगताय, याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कवीची पार्श्वभूमी मी, म्हणजे नारायण सुर्वेंची पार्श्वभूमी मी एवढ्या करता सांगितली की ज्या वेळेला आपण ही कविता वाचू त्यावेळेला वरवर बघता ती एक वेगळ्या पद्धतीची कविता आपल्याला वाटते, का नॉर्मल माणसाची कविता आपल्याला वाटते. परंतु जेव्हा या पार्श्वभूमीने की नारायण सुर्वे लिहितायत म्हटल्यानंतर ते कोणाबद्दल लिहित असतील हा विचार जेव्हा आपल्या डोक्यात ठेवून आपण ही जेव्हा कविता वाचतो तेव्हा बिटवीन द लाईन्स, ज्याला आपण म्हणतो, की 2 ओळींच्या मधला अर्थ समजायला आपल्याला मदत होते. आणि म्हणून ही पार्श्वभूमी मी तुमच्या समोर मांडलेली आपल्याला दिसून येते. अजून एक गोष्ट महत्वाची, पुन्हा एकदा मी कृष्णाबाई सुर्वेंकडे येतो. कृष्णाबाई सुर्वेंनी आपल्या आत्मचरित्रामध्ये एक वाक्य लिहिलं की
नारायण सुर्वेंचा जो माझे विद्यापीठ हा जो त्यांचा काव्य संग्रह आहे तो अतिशय फेमस असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा काव्य संग्रह कॉलेजमध्ये BA MA च्या मुलांना अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक म्हणजे जसं आता आपलं मराठीचं बुक आहे तशा पद्धतीने BA MA करणारी जी मुलं असतात त्यांना कथा कादंबऱ्या ही पुस्तकं अभ्यासासाठी असलेली आपल्याला दिसून येतात. आणि त्यांचं हे पुस्तक माझे विद्यापीठ हा काव्य संग्रह जो आहे तो कॉलेजमध्ये अभ्यासक्रम म्हणून लावण्यात आलेला होता. आणि अर्थात कवी आहेत म्हटल्यानंतर त्याचे कवी हयात आहेत म्हटल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कॉलेजेस मधून आमंत्रण यायची. कशासाठी? तर मुलांना या कविता समजावून देण्यासाठी, गेस्ट लेक्चर ज्याला आपण म्हणतो की गेस्ट लेक्चर देण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या कॉलेजमधून आमंत्रण यायची. आणि नारायण सुर्वे सुद्धा जायचे. कोणतीही पैशाची किंवा कोणत्याही इतर कोणत्या गोष्टीची अपेक्षा न करता केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांसाठी, हाडाचे शिक्षक होते ते, त्यामुळे केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांसाठी ते त्या कॉलेजेसमध्ये जायचे. आणि कृष्णाबाई सुर्वे याचा उल्लेख करतात आपल्या आत्मचरित्रामध्ये. आणि त्या म्हणतात की नारायण सुर्वेंनी कधीही कॉलेजची पायरी चढली नाही, ते शाळा शिकले होते. शाळा शिकून डिरेक्टली त्यांनी शिक्षक होण्याची एक्झाम दिलेली होती म्हणून ते शिक्षक झालेले होते. त्या म्हणतात की नारायण सुर्वेंनी कधी मास्तर, त्यांना त्या मास्तर म्हणायच्या, मास्तरांनी कधीही शाळेची पायरी कॉलेजची पायरी चढली नाही, परंतु कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मात्र त्यांचीच पुस्तकं अभ्यास म्हणून देण्यात आलेली आहेत. ही फार मोठी गोष्ट वाटायची त्यांना. तर अशा पद्धतीचं हे दाम्पत्य नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई सुर्वे. तर या नारायण सुर्वेंनी आपलं संपूर्ण आयुष्य हे मजूर कामगार वर्ग याच्यासाठी वेचलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या कवितेमध्ये देखील याचा उल्लेख आल्याशिवाय राहत नाही. शेवटी कसं आहे की माणूस ज्या वातावरणात वावरतो त्या वातावरणाचा इफेक्ट हा त्याच्या साहित्यावर होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज तुम्ही पुलंचं साहित्य वाचलं तर पुलंच्या साहित्यामध्ये जास्तीत जास्त कोकणातलं वर्णन असलेलं आपल्याला दिसून येतं. का? कारण त्यांचा संबंध त्या कोकणाशी जास्त असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून पुण्याचं जास्त वर्णन असलेलं आपल्याला दिसून येतं, कोकणाचं जास्त वर्णन असलेलं आपल्याला दिसून येतं. याचं कारण आज नाही, वेगवेगळ्या कवी वेगवेगळ्या लेखकांची पार्श्वभूमी ही वेगवेगळी असते आणि त्या अनुषंगाने त्यांच्या साहित्यामध्ये त्याचा उल्लेख येत जातो. ही परंपरा फार जुनी आहे. म्हणजे अगदी संत तुकारामांपासून ही परंपरा चालत आलेली आपल्याला दिसून येते. संत तुकाराम हे पेशाने वाणी सावकार होते आणि अर्थात त्यांच्या अभंगामध्ये देखील याचा उल्लेख तशा पद्धतीने व्हायचा. त्यांच्या दैनंदिन आयुष्यात जे काही घडायचं, जे काही ते पाहायचे त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या अभंगांमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. सेम वे नारायण सुर्वे जे काही अनुभवत होते रोजच्या रोज त्याचाच एक प्रत्यय म्हणून त्यांच्या कविता येत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आज आपण कृष्णाबाई सुर्वेंसारखी सुरुवातीची कविता वाचूया. त्या म्हणतात, म्हणजे पुन्हा एकदा मी तिकडे तुम्हाला राहून राहून यावंसं वाटतं, कारण हे दाम्पत्य जे आहे ते अतिशय आदर्श जोडपं, आदर्श दाम्पत्य असलेलं आपल्याला दिसून येतं की एकमेकांबद्दल असणारा नितांत आदर त्यांच्या दोघांच्याही बोलण्यातून किंवा त्यांच्या साहित्यातून दिसून येत असलेला आपल्याला दिसतो. कृष्णाबाई सुर्वेंनी फक्त एकच, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, परंतु त्यांनी सांगितलं आणि दुसरं कोणीतरी लिहिलं असं ते आत्मचरित्र प्रकाशित झालेलं आपल्याला दिसून येतं. परंतु त्याच्यामधून दिसतं की त्यांचा नारायण सुर्वेंबद्दल असलेला आदर आणि त्यांच्याच आठवणींमधून दिसून येतं नारायण सुर्वेंचा कृष्णाबाईंबद्दल असलेला आदर. कारण त्या म्हणतात की नारायण सुर्वेंना कोणतीही कविता सुचली, त्यांनी कोणतीही कविता लिहिली की त्याची पहिली श्रोता ही मी असायची. ते मला कविता वाचून दाखवायची. मला भले काही कळायचं नाही, काय म्हणतात ते, मला भले काही कळायचं नाही, पण मी आपली ती ऐकून घ्यायची. मी कधीही असं म्हटलं नाही की मला तुमच्या कविता कळत नाही, तो मला काय त्या कविता ऐकवत जाऊ नका, असं कधीही त्यांनी म्हटलं नाही. त्या म्हणतात की मी ऐकून घ्यायची आणि पहिल्यांदा ते कृष्णाबाईंनाच ऐकवायचे, मग इतरांना ऐकवायचे. भले कृष्णाबाईंना काही कळत नसेल तरी देखील ते कविता कृष्णाबाईंनाच ऐकवत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून मी म्हटलं की आज आपण कृष्णाबाईंसारखं होऊया आणि त्यांची ही कविता वाचून घेऊया, ऐकून घेऊया. भले काही कळलं नाही तरी चालेल, पण ही कविता आपण वाचूया. काय म्हणतायत नारायण सुर्वे बघा. नारायण सुर्वे म्हणतायत, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे, किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली.
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडेच गहाणच राहिले. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, दुनियेचा विचार हरघडी केला. अगा जगामय झालो, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीचे शेकावे पोलाद तसे, झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले. बर का, झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. काय कळलं सर? काही कळलं नाही आम्हाला, परंतु ऐकायला मात्र छान वाटलं, बरोबर की नाही? परंतु ऐकायला मात्र छानच वाटलं, की मस्त वाटलं एकदम. हा, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. ऐकायला माझ्याही पेक्षा छान वाटेल ही थोडीशी ट्यून, या कवितेची ट्यून असणार एक व्हिडिओ मला सापडलेला आहे. तो व्हिडिओ मी आता तुमच्यासाठी प्ले करतो. ओके, ऐका. अर्थात तुम्हाला कविता या अशा पद्धतीने ट्यून मध्ये
आवडली असेलच. तर आता आपल्याला ही कविता आपल्या नोटबुक मध्ये छान व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. व्यवस्थित एक एक शब्द त्याचं स्पेलिंग बघून व्यवस्थित लिहा. कारण नारायण सुर्वेंची कविता आहे, काही शब्द हे तुमच्यासाठी नवीन असतील. त्यामुळे व्यवस्थित बघून ते लिहा. त्यानंतर आपण शब्दार्थ लिहू आणि मग या कवितेचा अर्थ मी तुम्हाला समजवायला सुरुवात करतो. ओके, लिहायला सुरुवात कर. हे आहेत या कवितेचे शब्दार्थ. हे तुम्ही लिहून घ्यायचे. डोईवर म्हणजे डोक्यावर, जिंदगी म्हणजे जीवन, आयुष्य, बर्बाद म्हणजे नष्ट, हरघडी म्हणजे प्रत्येक वेळी, पेलावे म्हणजे झेलावे, सहन करावे, आयुष्य म्हणजे जीवन, सहाय्यास म्हणजे मदतीस, टू हेल्प, शेकडो वेळा म्हणजे अनेक वेळा, मेनी टाइम्स, दारिद्र्य म्हणजे गरिबी. ओके, लिहून घ्यायचे आहेत सगळ्यांनी.